ए मैया, आजकाल खूप शांत शांत राहतो, काय अडचण आहे का? नाही बोल ना. बाबा, तुला लहानपणापासून ओळखतो, तुझ्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकतो तुझ्या मनात काय चाललंय. तर बोल, काय झालं? सच्चा खरं सांगायचं तर खूप हारल्यासारखं वाटतं रे. रात्रीची झोप सुद्धा येत नाही. आई वडिलांचा थकलेला चेहरा पाहून कानात फक्त एकच वाक्य गुंजतं, अजून किती दिवस त्यांनाच कष्ट करावं लागतील. आणि मी काय करतोय, रोज सकाळी उठायचं आणि इंटरव्ह्यू साठी भटकायचं, दिवसभर जॉब शोधून रात्रभर फक्त विचार करत राहायचं की आपण काय करतोय आणि काय करायचं होतं. 15 वर्ष शिकून फक्त 15,000 रुपये भेटतील आणि स्वप्न मात्र 50,000चे बघायचे. बाबा, मला माहिती आहे तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आणि ते एक दिवस नक्की करशील. सच्च्या हातातून वेळ निघून चालली रे, पण काहीच समजत नाहीये काय करावं. स्वप्नांसाठी घर सोडावं की घरच्यांसाठी स्वप्न? फक्त आपला विचार करावं की काहीतरी चांगला विचार करून छोटा मोठा व्यवसाय? आणि काही वेगळं करायचं ठरवलं तरी करणार काय? ह्या शिक्षणाचा डोक्यावर बसलेला धब्बा छोटा मोठा व्यवसाय चालू करू देत नाही. आणि हे वाढतं वय, लोक फक्त नोकरी आणि डिग्री बघतात, त्यामुळं दुसऱ्याची गुलामी केल्याशिवाय सध्या पर्यायच नाही. मला आज एक गोष्ट तर समजली, मिडल क्लास मुलं कधी जगतच नाही. घरची जबाबदारी त्यांना मरू सुद्धा देत नाही. नवीन स्वप्न बघणार तरी कसे? घरची परिस्थिती रात्रीची झोप सुद्धा येऊ देत नाही.